सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचं नुकसान यावर्षी झालेलं आहे. असं असताना आज राज्य शासन कुठलीही मदत जाहीर करत नाही. शेतकऱ्यांची मागणी आहे की 12 तारखेला मोर्चा आपण काढणार आहोत, त्याआधी शासनाने मदत जाहीर करावी. गेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचं नुकसान यावर्षी झालेलं आहे आणि अस्मानी संकट या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर आलेलं आहे. असं असताना आज राज्य शासन कुठलीही मदत जाहीर करत नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जे शेतकरी मोर्चा करतात आणि त्याचे नेतृत्व करतात त्यांच्यावर टीका केली, परंतु शासन पातळीवर मात्र कुठलीही मदत या शेतकऱ्यांना झाली नाही किंवा त्याची सुरुवात सुद्धा या ठिकाणी झाली नाही. आज शेतकऱ्यांची मागणी आहे की 12 तारखेला मोर्चा आपण काढणार आहोत, त्याआधी शासनाने मदत जाहीर करावी. गेल्या अनेक वर्षाच्या ज्यावेळी असं नुकसान झालं, काही वर्षापूर्वी संत्र्यामध्ये नुकसान झालं होतं, तेव्हा सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये मदत त्यावेळी अधिवेशनामध्ये जाहीर केली होती. आता बजेटचं अधिवेशन सुरू असताना सुद्धा काल मदत जाहीर झाली नाही आहे. त्याचबरोबर शासन एवढं दुर्लक्षपणा करतंय किंवा बेफिकीर वागतंय, शेतकऱ्यांच्या विरोधात वागतंय. कारण या आंब्याचा हंगाम जानेवारीपासून सुरू होतोय आणि जानेवारीपासून शेतकऱ्यांना कळलंय की ह्या वर्षी आंबा होत नाही आहे, म्हणून शेतकऱ्यांची जानेवारीपासून या सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी सुरू आहे. परंतु या शासनाने आणि बेफिकीर असलेल्या या कृषी विभागाने फक्त शासनाने ही 2 महिने मागणी करून फक्त आता गेल्या 26 तारीखला नजरपाणी अहवालाचा अहवाल शासनाला पाठवला आहे. परंतु आता 26 तारीखपासून जवळजवळ आता 15 दिवस होत आले, तरी पण अजूनही पंचनामे करा म्हणून शासनाने नजरपाणी अहवाल झाल्यानंतर शासन प्रसिद्ध करतं की पंचनामे करा म्हणून, परंतु शासनाने कुठलेही आदेश पंचनाम्याचे दिले नाहीत आणि नितेश राणेंनी सुद्धा या संदर्भात कुठेही लक्ष दिलं नाही. पालकमंत्री म्हणून त्यांनी पंचनामे झालेत की नाही, पंचनाम्याचे आदेश आलेत की नाही हे न बघता आज स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची केली की जी जानेवारी फेब्रुवारीमध्ये केली पाहिजे होती. त्यानंतर नजरपाणी अहवालाची शासनानं गेलं असतं आणि त्यानंतर थेट पंचनामे सरकार शेतकऱ्यांकडे झाले असते. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आता संपत आला आहे आणि यावेळी जे नुकसान भरपाई होणार त्यांचं आता पंचनामे कसे काय करणार आहेत. त्यामुळे आता आधी शासनाने युद्ध पातळीवर पहिले आधी पंचनाम्यासाठी आदेश देण्याचं केलं पाहिजे आणि 12 तारखेला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, त्या मोर्चाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहेच, परंतु हे पंचनामे सुद्धा त्वरित या ठिकाणी झाले पाहिजेत, नाहीतर तीव्र आंदोलन याचं स्वरूप घेतलं पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आमचं आवाहन या ठिकाणी आहे.